नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये सगळ्या आजी आजोबांना जेवण एका कुटुंबाने दिले. विनीत राजदेव यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ चंद्रा राजदेव यांच्या स्मरणार्थ आजचं भोजनाचं आयोजन केलं होतं. आणि आजच्या जेवणामध्ये काय काय होतं आजी? श्रीखंड, टॅमॅची कोशिंबीर, चपाती, पनीरची भाजी, असे खूप सारे मेनू होते. आणि कधीतरी असं चेंजेस म्हणून जेवणामध्ये सगळ्यांना छान वाटतं. कढी पण होती. अरे वा, कढी होती. कारण मी आले तेव्हा सगळे जेवत होते, त्याच्यामुळे मी मेनू नाही पाहिला. तर कढी, श्रीखंड, व्हेज पुलाव, कोशिंबीर, पोळी आणि मटर पनीरची भाजी, एवढे सगळे मेनू आज त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ इथे ठेवले होते सगळ्या आजी आजोबांसाठी. आणि सगळ्यांचं ते जेवण आटपलं आहे. आता त्यांची झाली आहे वेळ झोपायची. इकडे आहेत राऊत आजी, अवचट आजी, कुलकर्णी आजी. टेस्ट आवडली का जेवणाची? आजचं मावशीने जेवण चांगलं केलं आहे आजी, अवचट आजी? कढी चांगली झाली का? हो, चांगली झाली. कढी कशी झाली? कढी मला पण कढी आवडते. तर आजचं जेवण सगळ्यांना आवडलेलं दिसतंय, कारण थोडंसं रोजचं. खरोंडीकर बाबा काय म्हणतात? हां, मला कढी आणि वडे आवडतात. ते असे वडे टाकून करतात ना, तसली कढी आवडते. आणि अशी कढी आवडते. बर, नक्कीच खाते. खरोंडीकर बाबा म्हणतात टेस्ट करून बघा. कसले डाळीचे भजी करून करतात, ते भजी तळतात. तर कढी वडेमध्ये भजी तळून वडे तळून ते मग टाकतात कढीमध्ये. तर सगळ्यांचं मोस्टली जेवण झालं आहे. इकडे धिडे आजी, आपल्या कुलकर्णी आजी, ज्योत्स्ना आजी, तिकडे पार्टे आजी, ह्यांचं नाव मी दरवेळेस विसरते, ओतुरकर आजी, आणि तिकडे आपले शोभा आजी. असं सगळ्यांची जेवणं झालेली आहे. दुपारचे वाजले आहे दीड वाजता सुरू केलं तर 2 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळ्यांची जेवण. तुमच्यासारखा मी काय बोलवत नाही. हां, किती बोलतात ना, हे बोलबच्चनच म्हणतात बोलणाऱ्या व्यक्तीला. तसे बोलबच्चन नाही, म्हणजे भरपूर ॲक्टिव्ह आहात, बडबड करता. राऊताजींसारखी. राऊताजी कशा भांडून उरतात तसं काय करतात? भांडून काय पुरून उरतात प्रत्येकाला. अरे बापरे, का त्यांची भांडणं नाही बघितली? ऐकायला येतात ना ऐकायला. नाही म्हणत. इथं एवढे माणसं असतात, प्रत्येकाचे स्वभाव सारखे थोडी आहेत का? मग काय, सगळ्याच रूम मध्ये बांधणार शिव्या देतात मोठे मोठ्याने. त्याला नाही रिपोर्ट, पण माझा आहे. कोणी शिव्या दिल्या? किती वरती शिव्या देतात बायका. मग ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. झोपी जातोय. सध्या तसंच म्हणतोय आम्ही. शिव्या ह्या कानाने ऐकायच्या आणि इकडनं सोडून द्यायच्या. सकाळी पाठी चालू चांगलं आहे तेवढं त्यातलं घ्यायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं. मग ते कुठे कुठे बोलतात? किती आवाज असतो त्यांना विचार. आजच पण मी कधी तुम्हाला सांगत पण नाही. सांगते हो, रोजच आहे, तर काय सांगायचं. हा, फक्त काय सांगून काय करायचं. म्हणून आम्ही तर सकाळी नाश्ता करून येतो खाली, जेवायच्या टाइमला एकत्र घरात भांडणं होतात. तर हे तर काय आहे, सासू सुनांची भांडणं होतात, आई मुलीची भांडणं होतात. हे तर खूप लांबचं आहे. तरी पण तरी मिळून आमच्या इथं नाही एवढे. तुमचं इकडे कुलकर्णी आजींशी होत असेल ना? येत नाही विचारा. होतात का आजी भांडणं दोघींची? भांडण होतं करावं आजींची, तुमचं नाही होत. फक्त शोभावर कंट्रोल आहे. हे बोलते माझं मनासारखं नाही, मी त्यांना बोलते. मला गरम होतं तर दारू लावून घेतात, दारू उघडा म्हणते. एवढा पाऊस होता मला वारं लागतं, म्हणतो मला गरम होतं. हा, आताच भांडणं चालू झाली. जाऊ दे. टॉपिक चेंज. टॉपिक चेंज. तेव्हा नाही करायचं, तेव्हा लावून द्यायचं. आता एवढा पाऊस असल्यावर अरे हा व्हिडिओ नको.
हे सारखं नाही, घे, घे. दिवस उघडा, आता पाऊस किती दिवस जास्त होता. बोलतच आणि मला- नाही. माझ्या डोक्यापाशी दरवाजा आहे का नाही मग बेड बदला ना तुम्ही भांडणं करण्यापेक्षा. काय बेड बदला, तुम्ही इकडे जाता तिकडे मी जाता. जाईपर्यंत बेड बदलणार नाही एक बापरे. बेड बदलणार आहे कळलं का आणि गेले तर सोडून जाणार आहे लगेच भांडणाला सुरू. ते ऐकणार नाही म्हणून म्हटलं ना पुरून उरणार आहेत त्या पुरून उरणाऱ्या. मी जाईपर्यंत बेड बदलणार नाही, नाही. मी माझी जागा सोडणार नाही. चांगली गोष्ट आहे. नाही, मी सांगितलं मला मी आता 4 वर्ष होतील पुढच्या त्या महिन्यात. खोलीतनं बाहेर पडणार नाही मी. 17 वर्ष. दाराचा प्रश्न नाही पण त्यांची खोड माझी खोड का आहे ती विचारा का खोड करते का चांगली राहते का त्या मला करते असं विचारा पुढील माणसाचं विचारा कुडी करते त्यांचं विचारा कोणाला भांडणं बिंडणं सोबत करायची असेल तर इकडे घेऊन गेलं पाहिजे. चला भांडायला. मी तुमचं इथे पटतं की नाही कुलकर्णी आजींशी? चांगलं बॉन्डिंग आहे. आम्ही नाही पाडलं तुमचं कोणाशी भांडण होतं? आमचे कधी पाडलं त्या नाही हो. त्यात एकदम आहे कशाच्या आदेश नाही मदत नसतं त्या. राऊत आजी ना. आणि खात्याला वाकड लागणारच ना आवाज केला आमचं झालं असं बोलते मग लागणारच ना आवाज येणारच ना आणि ह्यांचं काय बर का आता माझा मुलगा येत नाही ना म्हणून ह्या काय म्हणते माझा मुलगा येत नाही हिला काय करायचं सांगा तुम्ही. बरं एकेकाने बोला म्हणजे समजेल. तुमचा मुलगा येत नाही मग काय म्हणतात त्या? किती भाग म्हणला तिला विचारा त्या आजीला म्हणते तिचा मुलगा येत नाही ह्याला अरे सुद्धा विचारा. एकेकाने बोला ना. थांबा ना जरा. आजी थांबा, आजी थांबा. अहो 2 मिनिटं थांबा. मला 2च काम दिले. थांबा जरा. काय म्हणाला? तिचा मुलगा येत नाही ते काय कुणाला देते का मी ती कधी मागते का ह्यांचं काय आणलं नाही मागत नाही. विचारा त्या आजीला मागते का मग आजी त्यांचा मुलगा येत नाही तुम्हाला काय करायचं? बोलली नाहीत का बोलली विचारा त्या मावशीला. कधी त्यांना विचारा काय बोलला असेल मला कधी नाही आजीला आणि प्रत्येक बारीला मुलगा आला ना तर प्रत्येक बारीला उष्ण बोलते आम्ही उष्ण बोलत कुणाचं येत नाही त्याला आम्ही विचारित नाही अशी म्हणते तुला विचार म्हणते बरं आता तुमचा मुलगा येत नाही त्यांचाही मुलगा येत नाही मग त्यांनी काय करायचं? तुम्ही नका बोलत जाऊ ना. बोलत नाही ना त्यांच्या घरातले कुठे येत आहेत? कोण नाही येत आहे. नाही येतेच ना तिची मुलगा सून ही माझी वर्ष झालं आली नाहीत ना तर हिचं म्हणायचं काय काम आहे का माझ्यासाठी पैसे भरतो ती आवर सगळ्याचे पैसे भरतात कोण इथं हा. बोलतात त्यांना विचारा त्यांना बोलले का बोलत काय का अहो पण नाही, भांडण लावून सगळं काढून घेते. मग कशाला बोलता तुम्ही? शांत बसा की. मी म्हटलं का भांडणं करा? नाही समजा झालं कुणी जरी आलं नाही म्हणायचं काय संबंध आम्हाला आहे काय घेणं येऊन आता नाही हा. बोललं ना बोलणारच मग नाही ना. बोलल्यामुळे तसं बोलतच नाही ना तुम्ही बोलूच नका ना एकमेकांशी म्हणजे वाद होणार नाही. भाषण पण करत नाही शोभा आजीशी गप्पा मारत जरा. शोभा आजी गेली का वरती? बोलते विचार त्यांनी कधी मला अजून बोललेच आणि नाही प्रत्येक भरीला अरे शोभाजीला सोडलं वाटतं वरून माझा त्यांनी. जीव वागत नाही काय करायचं मी तुला म्हणते का कधी मला चटणी दे का मीठ दे माझ्यापाशी असेल ती पण माझं खाते. आम्ही तुला कुणी म्हणावं विचारा इतक्या शेजाऱ्यांना त्यांची लेक आपल्याला इज्जत म्हणते का शोभा मी? गेली शोभा गेली मगाशीच गेली शोभाचं एक आम्हाला त्रास आहे आवाज नाही येत? बसतो खाली आता हे सगळेच भांडतात रिअल आणि कोणाकोणाला माहित द्यायचं. आधी ती सून आली तर सुनाला सांगितलं सगळ्याच्या पाया पडायला लावलं म्हणजे तिच्या पाया पडायचं नाही विचार आल्यावर बोललेली नाही ती. म्हणजे माझ्या सासूनं सांगितलंय बोलायचं नाही मी पाहिजे तुम्हाला काही शिकवलंच नाही. बघितलं का मी अशी बिगर हा ठरवलं मी आहे करणं. बघितलं का मला बहिणी बाळा भाऊ मोठं मोठं आहेत जायचं का मी काय अशी वनात पडले नाही अहो आपण इथे गप्पा मारायला बसलोय का भांडणं करायला बसलोय? तुम्ही म्हणला ना कोणाकोणाची प्रेम आता हे असं प्रेम सांगितलं तुम्हाला माझं वाकड काय माणूस आज आहे तर उद्या नाहीये अशीच भांडणं करणार का कोण तुम्ही? मी कशाला भांडणं करतो नका बोलू. मला कुचका बोललेलं आवडत नाही बघा तोंडावर बोला 2 हाना परत जाऊ कुचकं द्या. बोलायचं नाही दोघी एकमेकींची बट्टी घ्या. आपण शाळेत घेत होतो तसं. आम्ही पण त्याचं भाषण बघितलं तुला बसलं बाहेर बसलं विचारला बसलं पैशाला बसलं ठेव. त्यांच्या खाटावर बघा. बसलं का
नाही जायचं कॉटवर, त्यांना आवडत नाही तर. आम्ही बसतच नाही ना. आणि अजून काय म्हणते आता तिनं टुलाचं काढलं प्रत्येक बारीला माझ्या खाटावर बसून देत नाही ते पात्याने मी ह्याचा वास घेऊ का आम्हाला काय करायचं आहे का? बघितलं? आम्ही जाणारी लोक बसायचंच नाही कधीच बसून देणार नाही तुला बंदच झालंय. तुला बसायचं नाही आणि काय माझ्या खाटावर बसायचं नाही. वा नाही बसायचं खाटावर बसायचं. रोज येऊन तू घाण करीन आणि मी धुते मी बेडचे धुते परवा दिवशी काय झालं मी तर रात्रीचं ताट आहे जेवणाचं मी आपलं तुला होतो आणि मॅडम आता तुम्ही माझ्या संग चालायचं सांडलंय का नाही बघा खाटावर आमचं पण चांगलंय तुझं पण आले खाटावर पाणी तुम्ही त्यांच्या बेडवर जाऊच नका ना. जातच नाही विचारा कधी गेले का ह्या हाय सोडून बिलेट अशी ओवाळून ताट घेते मग त्यातनं समजा तिला नाही झेपलं तर पडणारच ना पाणी पण मी जवळ टूल घेऊन त्याच्यावर ताट ठेवलं जेवलं ना आणला सारून तर काय होतं मुद्दाम तीर जाणार असं तरफ लावून यायचं मी असा कुणालाच खोटेपणा नाही मी जसे आले ना तसे एक सुबी मी हे आम्ही तिघी जणीच आहे विचारा मॅडमला सुद्धा मॅडम मला पण बोलणार नाही चक्कर आली त्यांना भांडणं ऐकून, अवचटाजींना अवचटाजींना चक्कर आली भांडणं ऐकून. डोकं बाद झालं का काय? फक्त अवचटाजी फक्त केस धरायचं राहिलंय तेवढीच भांडणं आमची बघायला. लागलं नाही म्हणते आवाज बंद कर गप्पा बसा बरोबर टीव्ही लावला ना आवाज आला की ते गप्पा बसा आवाज करू नका मग काय बरोबर काय उगीच फालतू गोष्टीवर न भांडतात. रोज उठून तोंड पाहायचं. रोज काय बडबड करायची तेच ना. त्याच्यावर बडबड कर त्याच्यावर बाहेर आम्ही बघतो बघतो जाऊ द्या, एक काम करा, दोघी एकमेकींना पण महाराज यांच्यासाठी बरं मी काय म्हणते दोघी एकमेकींना ब्लॉक करून टाका. ब्लॉक करा. मला नाही बघू वाटलं ना मी झोपते शेवटपर्यंत बघते त्या कधी तुम्हाला म्हणते का शेवटपर्यंत बघितलं म्हणून हा? माझी मी आजी झोपून तुम्ही कोणाची बाजू घेणार, इकडची का इकडची? झोपून माझी मी तुम्ही घेते. कोणाच्या ग्रुपमध्ये, ह्या ग्रुपमध्ये का ह्या ग्रुपमध्ये? तुम्ही हा कोणाचीच बाजू घेत नाही तुम्ही आवाज करू तुम्ही ह्या ग्रुपमध्ये का ह्या ग्रुपमध्ये? तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये? कोणत्याच आमचा ग्रुपच तुम्ही? नाही शिवबीचा माझा ग्रुप आहे असं माणूस आहे माझ्या संगतीला तिला वाईट म्हटलं की तिला राजी तिला वाईट म्हटलं की हा, तुम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये? हा ह्या ग्रुपमध्ये? शोभा नाही नाही, ह्या दोघींची भांडणं झाली ह्या ग्रुपमध्ये का ह्या ग्रुपमध्ये? बाई तुम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये, ह्यांच्या का ह्यांच्या? कोणाच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही? कोणाच्या ही पाठीशी बिठीशी. जाधव काका तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे आहेत? बरोबर तिने मध्ये बोलतात लावलेला टीव्ही माझ्या पाठीशी उभे आहेत. थँक्यू किती चांगलं उत्तर दिलंय बघा. माझ्या पाठीशी उभे आहेत, ऐकून दिलं त्यांनी. इकडं पण नाही आणि इकडं पण नाही. हा ए ध्रुव तुझे ये आजी पसंद आहे का? ये आजी इधर देख ए हे तर गँग गेलेलंच आहे. काय नसतं आपला ओ आपकी धुन में ही रहता है. काही बघणारे ए ध्रुव आजी तुम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये, ह्यांच्या काय ह्यांच्या? काय म्हणताय आम्ही आणि त्या दोघी याही 5-5 मिनिटाला भांडतात, 5-5 मिनिटाला झोपी जातात. झोपी जातात. ए ध्रुव बाई घसा कोरडा पडेल तरी तो येणार नाही. हे करतच नाही घेणारच नाही तो त्याचा मेंदू देवाने उलट टाकलाय असं. हाका मारले तरी तो बघत पण नाही येत पण नाही निघून जातो. हे शीतल आणि दूध. त्याला हे वाटतं ते. शीतल पण अशीच. एक मिनिट बोलत नाहीत काय नाही नाही त्यांचं काम बरोबर तुम्ही काय नाही साडी घालत राऊताजींसारखी असं पदर बिदर डोक्यावर, किती त्या एकदम माझ्या आई मला नेसायला आपली संस्कृती जपतात आजी. पण डोक्यावर पदर हा का? अहो मॅडम आता कुठं गेलं पदर? गेलं नाटक गावानं जमाना बदललाय आमच्या म्हाताऱ्याला खपायचं नाही एकसारखंच राहायचं कुणी माझ्या बरोबरच्याने गवणी घेतल्या ड्रेस घेतला पण नाही कधीच घेतलं नाही वापरलं पण नाही हो तुम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये, ह्यांच्या का ह्यांच्या? ए ध्रुव हा ए ध्रुव
असं चोपूश. हे व्हायला. तेव्हा पळाला तो समजला तू काय तुम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये हो सर? ह्यांच्या काय ह्यांच्या? सगळे या बाहेर बाहेर या बाहेर या बाहेर या. दोघी भांडायला डेंजर आहेत ह्या दोघी. सगळ्या शांत आहेत, ह्या दोघीच भांडतायत एकमेकांशी. ही आजी म्हणते ताट वाळून टाकलं, ही आजी म्हणते असंच केलं, माझ्याकडेच बघितलं. असं वाकून बघायचं सारखं, असं वाकून बघायचं काय जरूर बघा घ्या वाकून बघायचं. तू वाकून तुझ्या असं वाकून बघायचं. आता बसायची चोरी आहे का? बघा बाहेर बसायची चोरी आहे. ठेव खा. राऊतांची वाकून वाकून बघते म्हणे. बघा बघा तिच्या माझ्यामध्ये भीत आहे. मी जेवाय कुठं बसते, चला तिथं फोटो काढून घ्या. बरं बरं तिचा तुम्ही पण. तुम्ही त्यांच्याकडे बघता, मग तुम्ही त्यांच्याकडे बघायचं. पण माझ्या तिच्यामध्ये भीत आहे ना. मी जेवाय बसलो तरी सुबी माझ्या शेजारी जिबीनं खाती, तरी मी कधी म्हणले का सर? आल्या का तुला वगैरे मी तिकडे तोंड करून बसते. त्याच्याकडे बघते. बघा बघितले का किती आयडिया आहे ती. काय मी भीतीकडे तोंड. अगं तुझ्या आणि माझ्यामध्ये भीत आहे ना. मी तुझ्याकडे तोंडच करत नाही ना. बघ तिथं येऊन. तिचे ना मला पाय दुखत होता. ह्या काय म्हणल्या माझं माणसात होतं, मी आपली पोत करू आले बाथरूम मध्ये. हा तेव्हा बघा हाय का. आणि मग काय दृष्ट लागली का बघितलं नाही? काय होतं बघू ती दे देखणी की. आहे ना माझ्यापेक्षा. मेलं की गेलं बघू ती द्या. देखणी आहे तिच्याकडे बघते मी सारखी. नटून खटून गजरा लावते. बघितलं का आता काना बघा ही. आणि मी बाहेर जाते ना. मी आले की नाक डोळं मोडती. मी रोज स्वामीला फुली घेऊन येते. खरं बोल. हा आणि ते का नाही रोज स्वामीला फुलं खोटं बोलची ना तर फिरतील इथं. असं नाही बोलायचं. मी रोज स्वामीला फुलं आणि त्याला येता जाता तिथं देवाला वाटते तर नाक डोळं मडते त्या. आणि अजून कसं म्हणायचं, आम्हाला नाही आता आंघोळ करायची, आम्ही कुठं फिरायला जातो. तो बी जायचं ना फिरायला. रोजची म्हणते त्या मावशीला म्हणणार ह्यांना म्हणा आपलं जमाना होऊ द्या. आजी. आपण कुठं फिरायला जातो. नंबर आहे आपलं विचार. मग तुम्हाला काय करायचं त्या फिरायला गेलं हा, तरी? हे काय संबंध आहे बोलायचा? हिला म्हणले का फिरू नको मी? मग एक काम करा, उद्यापासून त्यांना घेऊन जात जा सोबत. कधी मला मधीच दरुड आवडतील. मग तुम्ही कशाला म्हणता फिरायला गेलं तर हे न ते? म्हणते रोज म्हणते तू रोज. ते मी आंघोळीनं आलेला की शोभाला पाठवते की काय म्हणणार. ही मावशी म्हणणार शोभावर पटापटा. ती काय म्हणणार आपल्याला कुठं फिरायला जायचंय अशी म्हणणार. मग मी पिशवी घेऊन खाली आले. ठाणेदार, हा तुम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये? ह्यांच्या काय ह्यांच्या कोणाच्या? या इकडं या. ग्रुप करायचा या. ग्रुप करायचा ग्रुप. तिसरा ग्रुप क्रिएट केलाय त्यांनी. झुरळ ग्रुप. हिथं घ्या खुर्ची. हिथं खुर्ची घ्या. झुरळ ग्रुप. कॉकरोच खुर्ची घ्या इथं बसा. दिवसभर त्रास होईल. हो तो ऐका ना बाबा, तुम्हाला ह्या आजी आवडतात का ह्या आजी आवडतात? कोणत्या आजी आवडतात? वा 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 ग्रेट. ही आजी नाही आवडत ना? मला असं कधीच काय दिलं नाही. अशा प्रकारे भांडणं मिटलेली आहे आणि भांडणाचा छान असा लावून धाग्याला धागा जोडणं, धाग्याला धागा जोडणं. ही तुटला की दुसरा बांधायचा. गमतीशीर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि राऊत आजींना खूप सारं प्रेम करा आणि धिडे आजींना पण खूप सारं प्रेम करा आणि पुढच्या शुभेच्छा द्या परत भांडणं होण्यासाठी.